का सत्कार करतोय, कशासाठी करतोय? चाकणकरांचे फक्त शिवनिका ट्रस्टशी संबंध होते. मग चाकणकर MIDCतल्या स्टाईस असोसिएशनचा प्रमुख, याचं नाव आहे मनकर्ण एकनाथ आवारे. नामकर्ण. मी पुन्हा एकदा ते नाव सांगते. याचं नाव आहे नामकर्ण एकनाथ आवारे. कोण आहे हा नामकर्ण एकनाथ आवारे? जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हा जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे. जगदंब पतसंस्थेचा प्रमुख तुमच्यासोबत काय करत होता केसरकर? तुम्ही सांगा मला. मी हे समजू शकते केसरकर की तुम्ही त्यांना आध्यात्मिक गुरु वगैरे मानला असेल. सॉरी, आध्यात्मिक हा शब्द खूप मोठा आहे. तुम्ही त्यांना गुरु मानला असेल, कुठल्या वेगवेगळ्या छाछू वंटो का फोरमध्ये गुरु मानला असेल तुम्ही. पण तुम्ही जे काही गुरु मानलेलं आहे त्या गुरुसोबत तुम्ही मंदिरात दिसणं मी समजू शकते, तुम्ही त्याच्या पाया पडणंही मी समजू शकते. पण हा माणूस इथे काय करतोय खरा त्यांच्यासोबत? हा जगदंब पतसंस्थेचा हा नामकर्ण एकनाथ आवारे काय करतोय? हा प्रत्येक ठिकाणी आहे. हा अतुल सावेंच्या सोबत पण आहे बरं का. जो अतुल सावेंचा फोटो आहे ज्याच्यामध्ये खरात पण आहे, प्रत्येक वेळेला खरातच्या, ज्याला म्हणतो ना आपण बाये हात का, तो माझा उजवा डावा हात आहे, तसा लेफ्ट अँड राईटला हा माणूस काय करतोय जो अजूनही रेकॉर्डवर आलेला नाही. मी आजच्या पत्रकार परिषदेत मी या माणसाला रेकॉर्डवर आणते. हा नामकर्ण एकनाथ आवारे जो जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे, जो स्टाईस सोबत काम करतो. स्टाईस काय आहे तर सिन्नर MIDC मध्ये जी कर्मचारी अधिकाऱ्यांचं जे असोसिएशन आहे त्याला स्टाईस असोसिएशन असं म्हणतात. हा स्टाईस असोसिएशनशी संबंधित आहे. मी का याचं नाव पुन्हा पुन्हा काढते याचं कारण मी सांगितलं पाहिजे. जी माहिती मी काल दिवसभर, परवाला इथं येऊन दिवसभर घेत होते, मला खूप लोक म्हणाले की तुम्ही मिरगावच्या फार्म हाऊसला जाणार का? हे असले स्टंटबाजी करण्यात मी इंटरेस्टेड नाही. उगाच कुठेतरी जायचं, फोटो सेशन करायचं, काहीतरी व्हिज्युअल्स करायचे, असल्या स्टंटमध्ये इंटरेस्टेड नाही. मला टू द पॉईंट काम करायला आवडतं. या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता. खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे. अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो. हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे. हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय? आणि केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं. शालेय शिक्षण मंत्र्याचं एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय? कशासाठी हा माणूस तुमच्यासोबत सारखा सारखा आहे? या माणसाला आणि खरातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल. तुम्ही असं उडवा उडवीची उत्तर देऊन नाही चालणार की माझ्या विरोधात कट कारस्थान. काय तुमचा माझा बांधाला बांध नाही, तुम्ही काही माझ्या केळी नारळाच्या बागा तोडल्या नाहीत, तुमचा माझा मतदारसंघ एक नाही, आणि तुमच्या आणि माझ्या वयामध्ये सुद्धा प्रचंड डिफरन्स आहे. तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, त्यामुळे मी तुमच्यावर विनाकारण आरोप करण्याचं काहीच कारण नाही. या माणसाचा संबंध काय तो कळला पाहिजे. तुम्हाला 39 लोकांचा भांडाफोड करायचा आहे, जरूर करा. 39चा भांडाफोड करा, 8 ते 9 मंत्र्यांचा भांडाफोड करा. याचा अर्थ तुमच्याकडे माहिती आहे. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, त्या अर्थी केसरकर तुमच्याकडे माहिती आहे, आणि असलेली माहिती तुम्ही दडवून ठेवताय. हा खूप मोठा गुन्हा आहे. या अर्थाने तुम्ही गुन्हेगार ठरताय, तुम्ही स्वतः मान्य करताय. हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल. हा माणूस सगळीकडे दिसतोय. 3च माणसं पुन्हा पुन्हा का दिसतात? इथे परत मी सर्कल केलंय नामकर्णला. बघा, चाकणकर, केसरकर, खरात, आणि चौथा माणूस आहे नामकर्ण. या नामकर्णचं केसरकरशी काय संबंध आहे? ये रिश्ता क्या कहलाता है, हमें बताओ. आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे. हे बरं, हे बघा, इथं तर एकदम पर्सनल मीटिंग चालू आहे. अतिशय पर्सनल मीटिंग आहे. या पर्सनल मीटिंगमध्ये फक्त 4च लोक दिसतात, ज्या 4 लोकांमध्ये स्पष्टपणे खरात, केसरकर, चाकणकर आणि नामकर्ण. आता नामकर्ण काय तुम्हाला काय जपमाळात सांगत असेल का? एखादा आयुर्वेदिक औषध किंवा काय ते उष्ण विष्णू सकाळ दुपार संध्याकाळ कसं घ्यायचं हे सांगत असेल का? काय सांगत असेल तुम्हाला? तुम्हाला शालेय शिक्षण मंत्र्याचा एखादा सिलेबस समजावून सांगत असेल का? तुम्हाला एखादं जे काही आपल्याकडे वेगवेगळे शैक्षणिक आयोग आले त्या आयोगाची माहिती सांगत असेल का? काय सांगतोय हा नेमकं?
तुम्ही तिघं जण काय काळजीने याचं म्हणणं ऐकताय, कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुम्ही बोलताय? केसरकर, यू शुड स्पीक आउट. तुम्ही लोकांना वेड्यात काढू शकत नाही. तुमची देहबोली जी अशी ततमम करणारी देहबोली आहे त्यावरनं तुम्ही निश्चित काहीतरी माहिती दडवताय. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, मी एकटाच का जाऊ जर म्हणताय, तर नकाच एकटे जाऊ, सगळ्या सवंगड्यांना सोबत घ्या, सगळ्या सवंगड्यांची नावं तुम्ही सांगा, हे आम्ही सांगितलं पाहिजे. थँक्यू. याच्याशिवाय काय संशय आहे नामकरण आवारे? मी नामकरण आवारेच्या बद्दलचा माझा संशय जो आहे, मी सरळ सांगितलेला आहे. जगदंब पतसंस्थेचा हा माणूस प्रमुख आहे. मी जी काही स्थानिकची माहिती घेतली त्या माहितीनुसार मला जे जाणवलं त्याच्यानुसार हा माणूस अनेक बड्या नेत्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचा, मग पुन्हा कुणाचं ब्लॅक व्हाईट करायचा. का त्या एका फोटोमध्ये हे चौघेच लोक का दिसतात, याची उत्तरं केसरकरांनी दिली पाहिजेत. केसरकर शालेय शिक्षण मंत्री ना, शालेय शिक्षण मंत्री काय करतो इकडे तिकडे, याचं काय काम होतं, उत्तरं मिळाली पाहिजेत. उगाच कुणीतरी माझ्या विरोधात कारस्थान करते, मग कारस्थान आम्ही बाकीच्यांच्या विरोधात का बरं करत नाही आहोत? ढिगारा लोकांची फोटो आहेत त्यांच्या विरोधात का बोलत नाही? केसरकर आम्ही तुमच्याच विरोधात का बोलतोय? उत्तर दिली पाहिजेत त्यांनी या सगळ्या माहिती घेतली म्हणलं आता तो ब्लॅकचं एकूणच ब्लॅक व्हाईट करत होता, ते पोलिसांनी अजून एकदा पडताळून बघा. आपण काही नेते असतील किंवा अधिकारी असतील असं म्हणाला, आपण माहितीनुसार कोणी नेते आहेत का की ज्या पद्धतीने जी माहिती मिळते त्याच्यानुसार अनेक बड्या नेत्यांची, अधिकाऱ्यांचे, अनेक लोकांचे पैसे इथे ब्लॅक व्हाईट पतसंस्था म्हणून तिथे होत होते. आता ते नेमके कोण त्याची डिटेल काढेल, त्या तेवढ्या डिटेलमध्ये जर मी केसरकरांना एकदा बोलायची संधी देते, कारण केसरकर काल एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाले की माझ्या विरोधात कटकारस्थान होतं, महाराष्ट्रात कुठेतरी दंगल उसळवायची होती. केसरकर, असल्या बालिश गप्पा सोडा, असले बालिश आरोप करणं सोडा. माझं तर उलट आवाहन आहे, केसरकरांनी आणि मी समोरासमोर चर्चेला बसावं, केसरकरांनी कुठलेही आरोप करावे आणि त्याचे उत्तर द्यायला मी तयार आहे. मात्र तुम्ही पळ काढू शकत नाही या सगळ्या परिस्थितीपासून, त्यांनी बोललं पाहिजे. याच पतसंस्थेमध्ये घरातही एकेकाळी होता अशी देखील चर्चा याच घडली नाही. ते आता एका रेकॉर्डवर मी आज तो माणूस आणते. आज हा माणूस मी महाराष्ट्राला सांगते की नामकरण एकनाथ आवारे कोण आहे, जगदंब पतसंस्था काय आहे, या माणसाचा या सगळ्यांशी, तो चौघांचा फोटो द्या, या माणसाचा या लोकांशी नेमका काय संबंध आहे, पुन्हा पुन्हा हा माणूस का दिसतो. जर अध्यात्माशी संबंध, फक्त धर्मगुरू काय जे असेल ते, जर गुरु फक्त मानत असतील केसरकर, तर केसरकरांच्या सोबत खऱ्यात दिसला पाहिजे. हा का दिसतोय पुन्हा पुन्हा, हा काय समजावून सांगतोय नेमकं, आणि हे चौघेच सारखे सारखे फ्रेम मध्ये का दिसतात, काहीतरी असेल ना. ही मी पुन्हा पुन्हा म्हणते, फक्त महिला लैंगिक शोषण एवढ्यापुरती या प्रकरणाची व्याप्ती नाही, याची व्याप्ती त्यापेक्षा अधिक एका मोठ्या आर्थिक उलाढालीशी संबंधित आहे. ती आर्थिक उलाढाल काय आहे याचं उत्तर आपल्याला केसरकर देऊ शकतात, किंवा खरात देऊ शकतात, किंवा चाकणकर देऊ शकतात. मी जसं म्हटलं तसं मी UOWला यावर बोलणार आहे, UOWला मी लिहिणार आहे. पण तरी सुद्धा काल केसरकर फार बोलत होते म्हणून त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे, आणि म्हणून मी विचारते की नामकरण एकनाथ आवारे बद्दल आता त्यांनी बोललं पाहिजे. तुम्ही पुरावे देणार याबाबत SITकडे पुरावे देणार तुमच्याकडे? मी काल दिले ते, माझ्याकडची जी एवढी माहिती ती तेवढी सगळी मी काल SITला सुपूर्द केलेली आहे. मला ज्या ज्या लोकांबद्दल वाटत होतं ती सगळी नावं मी SITला कळवलेली आहेत. ज्या ज्या अधिकाऱ्यांबद्दल वाटत होतं अगदी डिपार्टमेंट सहित मी तीही नावं SITला दिलेली आहेत. SITकडून मला अपेक्षा आहेत की या लोकांची, म्हणजे यांना कुठलेही मंत्रिपदाचे किंवा आमदारकीचे प्रिव्हिलेज न देता या लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. कारण हा एक धडा गेला पाहिजे की महाराष्ट्रातल्या लेकी बाळी अत्यंत सुरक्षित आहेत, त्या सुरक्षित राहू शकतात, वावरू शकतात, यासाठी ह्या अशा पद्धतीच्या प्रवृत्तींना चाप बसला पाहिजे. हे नेमकं काय, कशासाठी हे चौघे आले होते, या फोटोचं रहस्य काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे एकदा. तुम्ही परवाच्या दिवशी जे मुद्दे उपस्थित केले ते मुद्द्यांना उत्तर देताना केसर ज्या पद्धतीने बोलत होते त्या बोलण्याचा रोग किंवा एकूणच निष्कर्ष ते एकटे या प्रकरणात नाहीये, आणखी लोक आहेत असा सांगण्याचा त्यांनी एकूण प्रयत्न केला असं आपल्याला वाटतं का? नाही, ते म्हणालेच ना की मी एकटा कुठे, 39 लोक होते, मलाच एकट्याला का टार्गेट करताय, आणि जर असं केलं तर मी सगळ्यांचंच भांडं फोडेन. तर मी तर फोडा म्हणते, फोडा फोडा, पटकन फोडा, दहीहंडी फोडल्यासारखं एकदा भांडं फोडूनच टाका, एकदा कळू देत की कोण कोण आहेत ते सगळे. कारण काल मी पुन्हा एक नवा फोटो बघितला, काय त्या सांगोल्याच्या दीपक आबांचा फोटो बघितला.
बरं त्याही फोटोत पुन्हा खराब दिसतात, चाकणकर दिसतात, त्याही फोटोमध्ये हा माणूस दिसतो, हे फार विशेष आहे. त्यामुळे या नामकरणाचं काय नेमकं रहस्य आहे ते कळलं पाहिजे एकदा. नामकरण आवारे हे 2023 पर्यंत शिवनिका संस्थांचे यांचं खरं ट्रस्टी trust आहे, बोर्ड. त्याच्यावरती ते सरचिटणीस होते. अनेक जे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले शिवनिका ट्रस्टचे, त्याच्यावरती देखील त्याचं नाव आहे. दुसरीकडे ते सिन्नर सहकारी जे औद्योगिक वसाहत आहे तिथले देखील ते चेअरमन आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अगोदर जेव्हा आरोप केला होता त्यांचं म्हणणं असं आहे की जे कोणी मंत्री या रस्त्याने जातात तर त्यांना मी तिथे भेटायला घेऊन जात होतो आणि मग ते फोटो मी त्यांच्याबरोबर काढले. अरे वा 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 वा. मग हे काय यांनी काय पानपोई टाकली होती, येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी पाजवत होते? पण ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही एवढी अधिकची माहिती दिली की ते शिवनिका ट्रस्टवर होते, ते औद्योगिक संस्थेशी संबंधित आहेत आणि ते जगदंब संस्थेशी संबंधित आहेत. पण ते सारखे सारखे या फ्रेममध्ये दिसतात. एखादा कॅबिनेट मिनिस्टर एका माणसाला इतका निवांत वेळ देऊ शकतो का? एखादा कॅबिनेट मिनिस्टर इतका निवांत वेळ का देतोय? त्याचं काम धाम सोडून इथे वेळ का देतोय? तो औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये सिन्नरच्या MIDCत येऊन का बसतो हा माणूस? केसरकरांचं असं नेमकं काय काम होतं? काय आजूबाजूला एखादी साखर शाळा उभी करायची होती, वस्ती शाळा उभी करायची होती, एखादा शैक्षणिक उपक्रम होता, नेमकं काय विषय होता? याचं उत्तर केसरकर अधिक चांगलं देऊ शकतात. बाकी नामकरणाची उत्तरं काय घ्यायची ती पोलीस ठरवतील. नाहीतरी पोलिसांनी आज माझ्या माहितीप्रमाणे आजी माझी लोकांना सगळ्या शिवनिकाच्या समन्स बजावलेला आहे. काही केसरकर ज्यावेळेस शिर्डीला येत होते दौऱ्याला त्यावेळेस ते सातत्यानं शिवनिका संस्थांमध्ये यायचे. आम्ही सुद्धा त्यांच्या बातम्या कव्हर केलेल्या आहेत. आणि नामकरण आवारे यांनी असं म्हटलंय की एकूणच खरात यांचे सगळे उद्योग बघून मी 2-3 वर्षांपासून त्यांच्यापासून दूर झालो आहे. त्यांच्या संस्थांमधून मी राजीनामा दिला आहे आणि माझ्या पतसंस्थेतून पण त्यांनी राजीनामा दिला. आमचे संबंध संपलेले आहेत. परंतु केसरकरांचा काळ हा मागच्या 3 वर्षाचा काळ आहे, हे लक्षात घ्या. केसरकरांचा काळ जर असं म्हणत असतील आवारे तर केसरकर शिक्षण मंत्री होते ते मागच्या 3 वर्षातच होते. कारण माणसं मंत्री झाल्यावरच कोट जास्त घालतात. केसरकरांच्या सोबतचा मंत्री असतानाच्या कार्यकाळातला फोटो आहे, याची सॉफ्ट कॉपी माझ्याकडे आहे. त्या सॉफ्ट कॉपीचे डिटेल्स काढले की तो फोटो किती तारखेला किती वाजता काढला हे सुद्धा टायमिंग निघतं. त्यामुळे याच्यामध्ये ते लपवाछपवी करू शकत नाहीत. त्याची उत्तरं पण मी आवारेला आता प्रश्नच विचारत नाही, मी प्रश्न आता केसरकरला जास्त विचारते. तुम्ही जे फोटो दाखवत आहात ते एकाच दिवशीचे म्हणा किंवा एकाच कार्यक्रमाशी संबंधित आहे का? प्रश्न विचारायचं कारण असं की आवारेंचं असं म्हणणं आहे की एका कार्यक्रमासाठी ते सिन्नरमध्ये आले होते त्यावेळेस त्यांना इन्व्हाइट केलं होतं. ते चेअरमन आहेत, तुम्ही जे संस्था सांगत ते अध्यक्ष होते, त्या मानाने त्यांना तिथे बोलवलेलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. चांगली गोष्ट आहे ना. माझा प्रश्न असा आहे, आपल्याकडे जे फोटो आहेत ते वेगवेगळ्या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या दिवशीचे आहेत, ज्या पद्धतीने माझा साधा प्रश्न आहे की असा काय विषय आहे की चौघेच बोलत आहेत? याचा ते त्यांना गुरु मानत होते. केसरकर त्यांच्याकडे काहीतरी धार्मिक पूजा श्रद्धा म्हणून जात होते, हे ठीक आहे. इथे काय करत आहे, हा काय समजावून सांगत आहे? कोणता प्रोजेक्ट, कोणत्या उपक्रम, कोणता फायनान्शियल डील काय आहे नेमकं? एवढं